ते कसं आहे ना, जे मॅडम वर्षभर शांत दिसते तेच मॅडम प्रॅक्टिकल सबमिशनच्या वेळेस लय त्रास देते. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश. आणि पा सकाळ सकाळी पटापट रेडी झालो आणि कॉलेजसाठी निघालो. कसं आहे, आज होतं आमचं प्रॅक्टिकल सबमिशन आणि हाच तो दिवस जो प्रत्येक इंजिनिअरिंगचा स्टुडंट रिलेट करू शकतो. कारण सेमिस्टरभर ज्या मॅडम आपल्याला प्रॅक्टिकल शिकवत असते, आज असते त्याचा दिवस. आज जर त्याच्यासोबत वाद घातला तर मग विद्यार्थ्याचे 2-3 दिवस तर सुखात जातच नाही भाऊ. वर्षभरात शिकवलेले प्रॅक्टिकल्स आपल्याला येते काय, त्याचं राईटअप जे आहे ते आपल्याजवळ कम्प्लीट आहे काय, त्या विषयाची फाईल बरोबर लावली आहे काय, या सगळ्या गोष्टी बघावं लागते भाऊ. आणि आपल्या आजूबाजूचं पण वातावरण काही तसंच होऊन जाते, सगळे कम्प्लीट करत राहते. ज्याची फाईल माझ्यासारखी अर्धवट कम्प्लीट राहते ते देवाला प्रार्थना करत राहते मॅडम ना कसं तरी चेक करून द्यावं आपलं. कारण आपल्या वर्गात असे सिन्सिअर स्टुडंट राहतेच ना, जे एकदम शिस्तीत आपली फाईल कम्प्लीट करून आणते. फायनली सबमिशनच्या लाईन मध्ये लागलो आणि तब्बल 2 दिवसानं मॅडमनं आपली फाईल चेक करून दिली. या सबमिशन मुळे सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, म्हणून भूकही लय लागली होती. म्हणून डायरेक्ट आता